तर नमस्कार भावांनो, आपला स्वागत आहे पिक्सआर्ट एडिटिंग ट्युटोरियल म्हणजेच बेसिक टू ॲडव्हान्स सिरीजच्या पार्ट 2 व्हिडिओ। जसं की तुम्ही थंबनेलला बघितलंच असेल, या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत पिक्सआर्टवर टेक्स्ट कसे घ्यायचे, टेक्स्टला कोणते इफेक्ट मारायचं, टेक्स्टला स्ट्रोक कसा करायचा, सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये आज घेणार आहोत। तर सर्वप्रथम मी एक ब्लॅक कॅनव्हास घेऊन घेतो। त्यानंतर तुम्ही जर टूल्स सेक्शनमध्ये गेलात, क्रॉपचा ऑप्शन आपण सिलेक्ट करायचं आणि क्रॉप करून घ्यायचं। क्रॉप नाही जर केला तरी नो प्रॉब्लेम, तर मी इथे एवढा क्रॉप करून घेतला आहे। त्यानंतर इथे टिकच्या ऑप्शनला क्लिक करून ओके करून, त्यानंतर इथे बाजूला सरकवत गेलात तर तुम्हाला इथे टेक्स्टचं ऑप्शन मिळेल। ते गेल्यानंतर तुम्हाला काही असा इंटरफेस दिसणार, तर तुम्हाला इथे जो पण काय टाईप करायचं आहे तो करून घ्यायचा आहे। मला इथं PNG टाईप करायचं आहे तर मी इथं PNG टाईप करून घेतो। एवढं केल्यानंतर तुम्हाला ओके करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला खालच्या बाजूला खूप सारे ऑप्शन्स बघायला मिळतील। आपण सगळ्यात आधी कलरमध्ये जाणार आहोत। कलरमधून तुम्हाला जो वाटलायस तो कलर तुम्ही घेऊ शकता। इथे खूप सारे कलर्स ग्रेड वगैरे आहेत, तर इथेच बाजूला ग्रेडियंटचं ऑप्शन आहे। इथून तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही कलर ग्रेडियंट करू शकता। तर मी इथं क्लिक केलं आहे आणि मी इथं रेड कलर चूज करून घेतो। टेक्स्टच्या खालच्या बाजूला व्हाईट कलर सिलेक्ट करून घेतो। त्यानंतर आपला व्हाईट आणि रेडचा कॉम्बिनेशनमध्ये टेक्स्ट एकदम खतरनाक दिसायला लागला आहे। एवढा मुद्दा झाल्यानंतर इथं बाजूला टेक्स्ट हायलाईटचा ऑप्शन दिलेला आहे, त्याने टेक्स्टला एक बॅकग्राऊंड मिळतं। त्यानंतर इथे बाजूला स्ट्रोकचा पण ऑप्शन दिलेला आहे। याच्यावरती गेल्यानंतर तुम्ही आपल्या टेक्स्टला स्ट्रोक देऊ शकता एकदम उत्तम प्रकारे। आता व्हाईट कलरमध्ये एकदम स्ट्रोक दिला आहे, लय भारी दिसायला लागला आहे आपला टेक्स्ट। आणि इथे बाजूलाच स्पेसिंग म्हणून ऑप्शन आहे, त्याच्यात तुम्ही टेक्स्टला स्पेसिंग करू शकताय। त्यानंतर इथे बाजूला ऑपेसिटीचा ऑप्शन दिला आहे, त्यांनी तुम्ही आपला ब्राईटनेस ॲडजस्ट करू शकता टेक्स्टचा। त्यानंतर इथे ब्लेंडिंगमध्ये गेलात तर ब्लेंडचे खूप सारे ऑप्शन तुम्हाला बघायला मिळून जातील, जसं ॲड आहे, ओव्हरले, लाईटन आहे, मल्टिप्लाय, नॉर्मल। बाकी नॉर्मलमध्ये ठेवलं आहे तर उत्तम दिसतो आहे। आणि त्यानंतर प्रिस्पेक्टिव्ह आहे, शॅडो आहे। शॅडो मी ऑन करून घेते आणि शॅडोचा कलर जो आहे तो व्हाईट करून ठेवते। तो कलर सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही पोझिशनवर जाल तर इथं तुम्हाला हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल तुम्ही कमी जास्त करू शकता, त्याच्याने आपला शॅडो जे आहे ते मूव्ह होईल। तर मी इथे शॅडो अशा प्रकारे सेट केलेला आहे। इथे मी थोडा व्हर्टिकलला सेट करून घेतो। त्यानंतर इथे बाजूला बेंडचा ऑप्शन आहे, त्याने आपण आपल्या फॉन्टला बेंड करू शकतो आहे। तर मला याला आता बेंड वगैरे नको आहे, तर याला मी सिम्पलमध्ये सेट केलं आहे। आणि त्या बाजूला फॉर्मॅटचा ऑप्शन आहे, फॉर्मॅटमध्ये आपण आपल्या टेक्स्टला बोल्ड, इटॅलिक आणि अंडरलाईन पण करू शकतो आहे। याला जर आडवी रेषा पाहिजे असेल तर आडवी रेषा पण ठेवू शकतो। खालच्या ऑप्शन्सने आपला लेफ्ट अलाईन, राईट अलाईन आणि मिडलमध्ये, तर तुम्ही इथून लेटरिंग पण चेंज करू शकता। त्यानंतर सर्वात शेवटचा मुद्दा म्हणजे टेक्स्ट साईज। तुम्ही ते टेक्स्ट साईज ॲडजस्ट करू शकता। इथे आपला प्रॉपर टेक्स्ट बनवून तयार झालेला आहे। तर हा झाला टेक्स्टचा मुद्दा। बाकी सर्व एडिटिंग आपण शिकणार आहोत या सिरीजमध्ये, तर चॅनलला सबस्क्राईब करा, ज्याच्याने या सिरीजची व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या। धन्यवाद।